करतो आम्ही खाणेसुमारी. साधू संतांनी खाणेसुमारी केली. नामदेवराय म्हणतात, देवा तू माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने दूध पितो, मी तुझ्या बरोबर नाचतो खेळतो, तू कीर्तनात येऊन बसतो, आणि तरी मला कच्च ठरवलं म्हणे देवा. खाणेसुमारी केली, खाणेसुमारी. आणि ज्या वेळेला खाणेसुमारी केली त्या वेळेला सद्गुरूंकडे जावं लागलं. तशी तुम्हा आपल्याला सुद्धा तुमच्या आपल्या जीवनामध्ये खऱ्या देवासाठी, खऱ्या भक्तीसाठी खाणेसुमारी करावी लागेल, परंपरा शोधावी लागेल. इथे भाट बनून सांगणारे भेटतील, पण संत बनून सांगणारे भेटणार नाही. तुम्ही पडाई मारी की फुलणार, तुम्ही महाराजले चांगली तारीख दिसू. अरे बाबा, जो तुमची बडाई मारतो समजून घ्यायचं तुमच्या जीवाच्या ठिकाणी अहंकार वाढवतो. बडाई मारणारा भेटला की समजून घ्यायचं इथे कुठेतरी स्वार्थी वृत्तीचं कारण आहे. पण जो एक घाव दोन तुकडे करत असेल, साधू संतांनी काही केलं नाही. तुका म्हणे जण येवो रागे येती ते, राग आला तरी चालेल, पण साच आणि खरे नाम विठोबाचे बरे. दुसरा तिसरा विचार आम्ही सांगणार नाही, कारण तुम्हा आपल्याला हा अनमोल देह भेटलेला आहे. याच्यावर फक्त टीचभर अंतरावर काळ राहतो. किती? डोक्याच्या फक्त टीचभर अंतरावर काळ राहतो. आणि ते इतक्या जवळ असलेल्या काळाला जर का तुम्हाला सामोरे जायची पाळी आली तर तुमची बडाई मारलेली भक्ती कामी लागेल. तुमच्याकडे पेठ तोडतस का? तोडतस ना? शिल्लट कुराड गई पलपला हे आटीभटे शिल्लट कुराडी चालू आहे का? तो पलपलात पाजा होतीसले 500 ते पेठ चांगलं, भिड चांगलं नाही का? आणि शिल्लट कुराड गई अर्ध फाटी जाईल नाही का? साधू संत सांगतात, उठा जागे भारे किती समजून सांगू द्या तरी लेकरा ऐकत नाही. तारुण्यात आई बापाला शिकू द्या, लेकर म्हणतात मला अण्णाला काही समजत नाही. खरे अण्णांना असंच वागायचे का? हा, पण अज्ञानवश ऐकत नाही. काही काळ गेला, थोडासा अजून 2-5 वर्ष पुढे गेला की त्याला असं वाटतं माझ्या इतकं श्रीमंत या जगात कोणी. म्हातारपण येऊ द्या, श्रीमंती हळूहळू मुलगा हिसकून घ्यायला लागतो. काय करतो? बाजार मी जासू, पैसा मी वाटसू, श्रीमंती चालली जाते. हाडहाडपण अंगी येतं, हाडहाडपण. जाऊ दे, तू नानाला काही सांग नको, चुपचाप लई माय भी नाही का? तेव्हा आपली आपली व्यथा आपल्याला खाते. आपण ज्या वेळेला जागे होतो, जेव्हा हात पाय हाला लाग जात, थरथर करा लाग जात, तेव्हा देव म्हणून काही गिरे का आपल्याकडे चालव. पण जर का उठा जागे भारे, आता उठलो, जागृत झालो, व्यथा चुकवायच्या असतील, देव आपला असं करायचं असेल तर अजूनही आपला गोल्डन चान्स गेलेला नाही. आजही जसंच्या तसं आहे. म्हणून कुठेही जाऊ नका, काही करायची गरज नाही. फक्त एका त्या अनुभूतीजन्य ज्ञान धारण केलेल्या संतांकडे जा. आजही ते संत जसेच्या तसे आहेत.
ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, तुम्ही आपण म्हणतो ते गेले 450 वर्ष झाले. तुमच्याकडे भाट येस का? भाट काय काय सांगस? बकरी दान दिनी 500 रुपये दिना तेवढं सांगस का? भज्या खावाड्या चहा पाजी असं सांगत. पहिले पट वाचस, काय काय वाचस? हा तुम्हाला धरला होता, टांगावर फिरे, बोकड्या बांधी फिरे, सांगस ना. साधू महात्मे म्हणतात, बाबा तुमच्याकडे तुमची परंपरा दाखवणारा भाट येतो, तो तुमच्या वंशाच्या शेवटच्या टोकापर्यंत नेतो. मग इथे साधूंची परंपरा बुडली असेल का? या ठिकाणी सुद्धा जशीच्या तशी परंपरा आहे. संत बीज पलटे नहीं, जुग जुग गए अनंत, फिर इस धरा पे अवतार धरे, फिर संतन के संत. संत प्रत्येक युगामध्ये येतात, धर्माची स्थापना करतात, खऱ्या खोट्याचा न्याय निवाडा करून तुम्हा आपल्याला जागृत करतात. नवे नवे तुकोबराय म्हणतात की बाबा आम्ही कशासाठी आलो? उजडावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, उजडावया डांगोरा कडी काळाशी धाक धरारा, तुका म्हणे करा जय जयकार. आनंदाने जय जयकार करण्यासाठी, भक्ती सूत्राचा विचार समजून देण्यासाठी, खरं काय आणि खोटं काय याचा न्याय निवाडा करून देण्यासाठी. तुमच्या गल्लीत जात होतो आणि एक पिवळ्या रंगाचा दागिना सापडला. काय सापडला? त्याला काय म्हणतस तुमच्याकडे? सोनं. कोण सांगितलं खरं आहे खोटं आहे? कोण सांगितलं? पारखी नाही का? आता बरोबर लागेल का नाही लागेल? आमनासारखा डोफड असले काय माहित पडी? कोणले माहित पडी? कोणले माहित पडी? का बो माहित पडी? घसायला आम्ही तर ते काय करेल? हा मग घसायला पाहिजेत का नाही खरा खोटा करता? हा बिगर घसायला बी ना घसत सांगा महाराज काहीतरी. अरे त्यालाच माहित नाही महाराज. Yeah.
तुमच्याकडे पेर आले, पहिले ट्रॅक्टर होतात नाही, तुम्ही कोणले धुंडे कोणले धुंडे 50 बिघा वाला धुंडे नाही, कोणले जलमूठ धरताय त्याला धुंडे, कोणी बी धरे का ती मूठ, जातीवंत पाहिजे हो जीव तुमच्याकडे चास बरोबर नाही तुमचं कस काय येत, अरे जातीवंत आहे तू काय हा तू का म्हणे येथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे, येरा गबाळा चालणार नाही, या ठिकाणी जातीवंत साधू पाहिजे, ज्ञानोबांच्या कुळातला पाहिजे, तुकोबांच्या कुळातला पाहिजे, नाथबाबांच्या कुळातला पाहिजे, नामदेवरायांच्या कुळातला पाहिजे, श्रीपाद बाबांच्या कुळातला पाहिजे, आप्पाजींच्या कुळातला पाहिजे, अशा कुळातले साधू भेटतील तर भक्ती कळेल, नाहीतर भक्ती कडणार गेऱ्या गबाड्याचे काम। भाऊ मला शिकाडशी का शिकाडशी लाजी घेतो मन दादा लाजू नको, शिकाडशी का बाबा तयारी होती शिकता येईल काय होईल, हा शिकाल काही वय लागत नाही, पण आमना दव्या बाले घ्यात आम्ही सरमाई जात कस काय शिकूत मारा जाते, रात दिन पायट न करता काय शिकूत भक्ती चालेल। 1400 वर्ष ज्यांनी तप केलं जप केलं आयुष्याला पुढे लोटलं त्यांना भक्ती माहिती नव्हती, कोणाला हा स्वतःच मरण 1400 वर्ष पुढे ढकललं त्यांना भक्ती माहिती नव्हती, आपलं काय गाजरने पुंगी वाची ती वाजली आणि मोडी खाय गो काही फरक पडव। संत महात्मे म्हणतात ज्यांनी एवढा ताबा बसवलेला होता मृत्यूवर काळावर त्यांना देव कळत नव्हता, त्यांना भक्ती कळत नव्हती, 7 वर्षाच्या मुक्ताईने शिकवलं बंटी दादा मग शिकाडशात का देखा नाही हा का नाही, हा का नाही दुगाड नाही, मुक्ताई म्हणे मी शिकवे घाबरू शिकाडशात का नाही, हा म्हणा ते शिकाडशात का नाही, मन मग काय गोरे हो बाबा मी काय शिकवू नाही का। संत महात्मे म्हणतात ज्यांच्याकडे आहे त्यांनी शिकवलंच पाहिजे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी शिकून घेतलंच पाहिजे। विठ्ठल साधूंचा जो वसा आहे तो शिका आणि शिकवाचा आहे, स्वतः शिका आणि दुसऱ्याला, जर स्वतःला माहिती नसेल तर हात जोडा आणि सांगा हे आम्हाला कळत नाही। एक जण होता बिगर बोर्ड आणि एसटी बठिया, कोणती एसटी बिगर बोर्ड बिगर बोर्ड आणि एसटी बठिया, माती येणार जाणार बटणार असले विचारो का नाही, बटा बटा आहे ना तसं चगर मगर देखी त्यास तोंडेस कडे कोणी वयक न भेटस का बिगर बोर्ड आणि एसटी मा कोण वयक न भेटी भेटी कोणी वयक न, गाडी लाटही रस्ताले एरंडोल भिन्नी आणि मग सांगस नागपूरनं तिकीट द्या, जळगावथून एरंडोल भिडवी आणि मग सांगस नागपूरनं तिकीट द्या, फायदा होईल मोठी चक्की हो। हा मुख्य म्हणे दानावर तू टाकणं पडतं दयान करता कुठून आणि मग खालतून टाकशा। साधू महात्मे सांगतात संतांच्या घरची उलटी खून पाण्याला लागली, उलटी खून आहे साधू संतांची। संत महात्मे सांगतात आमच्याकडे जी आहे ती तुम्ही हस्तगत करा, तुम्ही आमच्या सारखे झाल्या वाचून राहणार नाही। हा अहो सोपी गोष्ट आहे, तुमच्याकडे दत्तक घेता ना, हा दत्तक लिहिणं म्हणजे काय करत असते मांडीवर बसाडतात, बसाडतात कितला सावा एकच सावा, कितला सावा वारस कोण मांडीवर बटेल, तुम्ही साधून मांडीवर बटी दे देखा एक सावा साधून वसा बेटावली
मग साधून वसन करता तुम्ही आपण येलेत का खाई पी टटाटून वहन करता खाई पी टटाटून वहन करता नाही साधूचा वसा आपलासा करण्यासाठी तुमचा आपला जन्म आहे मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा निवृत्तीदारांचे शिष्य ज्ञानोबा राय म्हणतात मी कोण आहे कुठून आलो मला करायचं काय आणि देह त्यागल्यानंतर जायचं कुठे बागामाय होतात ना आपला होतात ना आता नाहीत ना नाही दखा शेती दखा नाही का आपल्याकडे म्हण आहे डोकं काढ नाही ते बाप दखा नाही का हा नाही का हा साध्य कर नाही ते बाप दा माती बागामाय या म्हणतो शेत हंगर नासली विचारते का बहिणी बागामाय बाबा दादी घ्या कसा लिही बागामाय ते एक बागामाय बागामाय अजून 28 13 दिन लोग 28 कितला दिन लोग मना आंड्रो काय करायना देख राहिना मने सुना काय करायना चोरी दपी खाई राहिना का काय ते देख राहिना कोण तपकीर राही राहिना ते भी देख राहिना कोण हात तोडून राहिना का ते भी देख राहिना काय काय देख राहिना सांगताय बाई बाहेर राहिनात का फलो लाई सर ती भी देख राहिना आणि खरं खरं राहिनात का ते आमनाकडे आजी वारणार आणि आजी वारानंतर आमने आईसली तपकीर लावून सवय काय लावा तुमनाकडे नाही आमना घरने सांगितलं काय लायत आई आणि आमना डिकरा एकदम थोडस मजाकी होता थोडा टाइम होईना का आजी बाहेर आल्या बाहेर आल्या ते तपकीर लावता लावता असंच पुशीपाशी ते एक बाई गई दुसरी गई तिसरी गई आता मग काय होत काय होत रडा आहे का तपकीर रडू नका बागामाय 28 कुठे बागामाय 13 दिन लोग बटासन देखतात बागा कीर्तनकार कितलं खरं बोल रहा ते भी देख राहणार बागामाय 13 दिवसापर्यंत आजीबाई इथे राहतात सूक्ष्म स्वरूपांत अवलोकन करतात आणि ज्यांनी माझ्या परमात्म्याच्या वचनासाठी तनाने मनाने प्राणाने हा निश्चयात्मक भाव तयार केला त्यांच्यावर माझ्या भागाई कृपा दृष्टी करतात कारण जीव हा सनातन आहे चैतन्य स्वरूप आहे जीव कुठे जात नाही जीव कुठून येत नाही आत्मा हा अमर आहे आणि आत्मा चेतन आहे आणि त्या चेतन आत्म्याच्या या भावासाठी तुम्हाला आपल्याला हे सगळं आयोजन करावं लागलं त्या आयोजनाचं एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे नाथ बाबा सांगतात अभंगाचं प्रथम चरण करा रे बापानो साधना Hare
इतला स्वर भारी, क्या बात आहे. साधू महात्मे म्हणतात, करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणेचे करू. संत महात्म्यांचा उद्दिम आहे ते तुम्हा आपल्याला बाप म्हणतात. नुसतं बाप म्हणत नाही तर हात जोडून बाप म्हणतात. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्धीसाठी साधनाची गरज आहे. तुमचे कपडे साफ व्हावेत म्हणून साधन लागतं. काय वापरता? साबून. कोणता? रिठा ना? रिठा बनवूयात महाराज. काय वापरतस? भारी भारी वापरतोस. रिन. हा रिन. हा सर्फ एक्सल. घडी. बटा साबूस ना पैसा भेटेल. आम्ही लोकांची ऍडव्हर्टाईज फ्री मध्ये करतो, पण स्वतःच्या ऍडव्हर्टाईज साठी स्वतःला जीव खर्च करत नाही. संत महात्मे म्हणतात आम्ही जीव खर्ची पाडतो आणि तुम्हाला सांगतो, करा रे बापांनो साधन हरीचे. कोणाचं सांगितलं? हरीचं साधन करायला सांगितलं. हरी वाचून साधन करू नका, जनी करणचे करू. का करू नका? का करू नका? कारण इतर जी साधने आहेत ती तुम्हाला कुठेतरी अपूर्णतेकडे नेतात, पण हरीचं जे साधन आहे ते पूर्णतेकडे नेतात. असं कोणाला वाटतं आपल्याला गरिबी यावी बा? वाटतं का? श्रीमंतालाही वाटत नाही आणि गरीबालाही वाटत नाही की आपल्याकडे गरिबीने यावं. वाटतं? नाही वाटत. मग जर एक सामान्य संसारातला विषय तुम्हा आपल्याला उच्च कोटीकडे जायचा असेल तर भक्तीचा विषय सुद्धा साधूंचा तसाच आहे की बाबा आमच्या पुरते आम्ही अप्पल पोटे नाहीत म्हटले. काही नाही. आता तुम्ही जेव घातलं सगळ्यांना, पोटभर घातलं का अपुरं घातलं? भाऊ कसं जेवणार? कितल्या भाज्या? 3 भाज्या. त्याबरोबर पापड बी होता का? कांदा बी, भाकर बी, पोळी. देखा मला मला खात. अप्पल पोट्या राहतात ते खावडतात का? संसारी जीव अप्पल पोट्या नाही तर साधू अप्पल पोटे असतील का? हा, पण इथले सांगणारे म्हणतात तुमले समजावून नाही ते आमले समजस. एक जण पोथी लाई. काय काय पोथी. आणि ती पोथी मा म्हणे का गाव मा कोण वाचणार चांगला शे? दुंडा बनवून. दुंडा एक अण्णा होतात, चांगलं जुनी शिकेल होतात. आणि त्या अण्णासली बोलाव म्हणे अण्णा आपली पोथी लावणी. म्हणे परब्या लावत ना. काय नाव होतं त्याने? परब्या. हा ठीक आहे म्हणे अण्णा. कवी फाई म्हणे काल दिन फाई. कधी सुरुवात? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारे तुझी एकदम धावना. म्हणे नांबू आहे ते कठीण आहे. खरं आहे म्हणे. देख रे परव्या समजी कोणले? म्हणे जाऊ दे पुढे. काय सांगू? समजी कोणले? आमले समजत नाही अजून. आत्मरूप गणेश कस काय शे? हा आम्ही गणपतीला फोटो लिहिले पूजी राहिली, पण आत्मगणेशले काय पुस्तक काही समजे आमले नाही का? साधू महात्मे म्हणतात की बाबा आंधळी भक्ती करू नका, डोळस भक्ती करा. आपल्याकडे चष्मा आहे. चष्मा कितला जण चष्मावाला? तुम्ही आपण चष्मा नाही द्या करा डोळ्या नाही. कसा नाही मामा? असं नाही. चष्मा साधन आहे, पण दृष्टी नसली तर साधनाचा उपयोग नाही.
मग तसं आपल्याला दिव्य चक्षु पाहिजे. दिव्य चक्षुने ज्ञान होईल आणि दिव्य चक्षुने आपल्याला देवाची भक्ती कळेल. आणि म्हणून त्यांना सांगावं लागलं, करा रे बापांनो साधन झणीकरणीचे. आम्ही झणीकरणीचं जास्त करतो, झणीकरणीचं जास्त करतो. अजून सोपं सांगास, तुमच्याकडे शेतरभर तोर चांगली, कढाईभर तोर चांगली? कुठली पडी तिला तळवली की, पण कढाईभर रेडीमेड नाव. साधू म्हणतात आमच्याकडे रेडीमेड आहे, रेडीमेड. रेडीमेड घ्या ना, काय शेतरभर ती तोर काही कुठे काही म्हणून लागी लोकेशनी नजर नाही गंजच पिकणी होईल पोक काय. साधू महात्मा म्हणतात की बाबांनो इतरत्र धावू नका. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. मग भजनाशी उरलं ते काय. काय उरेल, काय उरेल, काही उरलेलं नाही. आरलं ते झोपामा निघे. आणि आता उन्हाळ्यांची झोप लागत, सकाळी बी दुपारली बी संध्याकाळी बी. राही आपल्याकडे काही नाही ना. आपल्याकडे जप करायची ताकद नाही, तप करायची ताकद नाही, योग करायची ताकद नाही, हवन करायची ताकद नाही. पण जी ताकद आहे ती संतांकडे आहे. ते म्हणतात की मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. एक दोन जणांची नाही, कितीतरी झाले. नामे तरला नाही कोणी, ऐसा देवा निवडून. सगळे नामाने तरले आणि त्या नामाचा विषय साधू महात्मे म्हणतात, करा रे बापांनो साधन. पण अपभ्रंश झाला आणि अपभ्रंशामुळे आम्ही भक्तीपासून दुरावलो. आपल्याकडे मराठीत नावाला काय म्हणतात, नाव यांचं काय नाव आहे म्हणतो ना, आणि हिंदीमध्ये नाम. आता मराठीत नाम आणि हिंदीतलं नाम एक का वेगळं? कसं नाही. इकडे म्हणतात तुमचं काय नाव आणि इकडे हिंदीमध्ये म्हणतात आपका क्या नाम. वेगळं काही आपण तरी राहणार एरंडोर आता का आता सकाळी सांगतो बोज आहे पण चालेल. ज्यांना माहिती आहे ती शेती लगेच हात करताना इकडे येणार एरंडोर आहे काय समोर देखा त्या लाईटनी धरणार काय. साधू महात्म्यांनी मराठीत सांगितलेलं आहे भगवंताच्या नामात पावर आहे, नावात नाही. अपभ्रंश मिटेल का राहील? मग अपभ्रंश मिटवला तर भक्ती कळेल का अपभ्रंश ठेवला तर भक्ती कळेल? मिटवावं लागेल. आणि मिटवण्यासाठी साधू संत आले. ते म्हणतात येवती माईके दुःखाची जनिती. हा दुःखाला जन्माला घालणारी सगळी माईक वस्तू तुम्ही आपण अंगीकारली, पण देवाच्या नामाला अंगीकारलं नाही. विठाला तुम्ही सोनाराच्या दुकानावर गेले आणि त्या सोनाराने सांगितलं मी तुम्हाला परीस देतो, सोनं देत नाही. दे का तू परीस? का देव? तू म्हणे मी अख्खी ती आई काय म्हणतो सगळ्यासनी दुकान ऐकतलेली सू, पण परीस देव नाही. तसं लिहिलंय ज्यांना पाहिजे तो म्हणे कसं आहे तू घे. एक दुकानदार होता, त्याने बाजू मी गो त्याला म्हणतो जिबू तुम्हाला बाजू मला दुकान टाकणे म्हणे कसं आणि तुम्ही शेतशीच. तो काय सांगे मला भलती चालस म्हणे आज सांगे मी माख्या मारस हो म्हणे अरे तुम्हाला काही चालेल. आता माख्या मारणार बंद करते ना का उघडी राहू पट हो आम्हाला तसंच चालू आहे ना. आम्ही जे विचारायला जात होतो आम्ही उलट सांगायचं. पण साधू महात्मे म्हणतात आमच्याकडे जे आहे ना ते सत्य आहे.
सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण तेथे. देवाला नाव नाही, रूप नाही, वर्ण नाही, भेद नाही, काही नाही. पण आमच्या बुद्धीत ती फिट करून दिलं लोकांनी. देव असा आहे. मग आमच्याकडे ते चालू होईल असं मग डावी सोडणार गणपती का जेवणी सोडणार, बटेल गणपती का उभा गणपती, आठवून सुरुवात होईल. संत महात्मे म्हणतात देव आकाराच्या पलीकडचा आहे आणि आकाराच्या पलीकडच्या देवाला संकेताने ओळखलं जातं. आपलं कनेर कथ आहे, कनेर जटे शून्य नऊ कनेर शून्य तटे कनेर आम्ही जाऊ का पुढे कनेर शून्य तटे थांबू ना, विचारू ना. निंबा अन्नास घर कथ आहे. श्रीराम दादा